आज गावोगावी एक चित्र समान दिसतं. शेतात काम करताना, बांधावर बसताना किंवा बाजारात वाट पाहताना प्रत्येक शेतकऱ्याच्या हातात स्मार्टफोन दिसतो. पण आपण स्वतःला एक प्रश्न कधी विचारलाय का, की हा मोबाईल खरंच आपल्या शेतीसाठी उपयोगी पडतोय की फक्त कॉल, कधी व्हॉट्सअप तर कधी व्हिडिओ पाहण्यासाठी उपयोगी पडतोय? पूर्वीची परिस्थिती आठवा. माल बाजारात नेल्याशिवाय भाव कळत नव्हते. व्यापाराने जे दर सांगितलं तोच अंतिम असायचा. घरी परतताना मनात एक प्रश्न घेऊन आपण परतायचो, आजचा मिळालेला दर योग्य होता का? कारण माहिती नव्हती, पर्याय नव्हता आणि निर्णय सर्वस्वी व्यापाराच्या हातात. पण आज परिस्थिती पूर्ण बदलली आहे. आज तुम्ही घर बसल्या देशभरातील बाजारभाव पाहू शकता. तेजी मार्कनेट ह्या सरकारी पोर्टलवरती विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे दर रोज अपडेट होतात. त्याचप्रमाणे ई नाम या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती विविध राज्यातील बाजारभाव पाहता येतात आणि यासोबत ऑनलाईन व्यापाराची सुविधा सुद्धा इथे उपलब्ध आहे. आज अनेक राज्य मंडई ऍप आहेत, कृषी विभागाचे ऍप आहेत, तर काही खासगी ऍप सुद्धा आहेत जे रोज बाजारभाव अपडेट करतात. पण फक्त दर पाहणं पुरेसं आहे का? तर अजिबात नाही. तुलना करणं महत्वाचं आहे. आपल्या जवळच्या बाजारासोबत शेजारच्या जिल्ह्यातील दरही पहा. अनेक वेळा 20 ते 30 रुपयांची प्रति क्विंटल फरक तिथे दिसून येतो आणि मोठ्या प्रमाणात माल विकताना हा फरक हजारोंच्या घरात जातो. माहिती म्हणजेच ताकद. ज्याला भाव माहिती आहे तो शेतकरी माल विकताना आत्मविश्वासाने बोलू शकतो. ज्याला माहिती नाही त्याचा व्यवहार पूर्णपणे अंदाजावर किंवा अंधारातच होतो. बाजारभाव जितके महत्वाचे आहेत तितकीच महत्वाची आहे हवामानाची माहिती सुद्धा. शेती निसर्गावर अवलंबून आहे, पण आज निसर्गाचा अंदाज आधी मिळू शकतो. इंडियन मेटलर्जिकल डिपार्टमेंटच्या वेबसाईटवरती किंवा मोबाईल ऍप वरती सुद्धा अचूक हवामानाचा अंदाज आपल्याला उपलब्ध आहे. अनेक कृषी ऍप्स गावनिहाय अंदाज सुद्धा देतात. पाऊस, तापमान, वाऱ्याचा वेग, आर्द्रता, अगदीच सगळं काही. कल्पना करा, उद्या पाऊस येणार आहे. आधीच हे तुम्हाला माहित असेल तर फवारणी टाळता येऊ शकते. जोराचा वारा येणार असेल तर औषध वाया जाणार नाहीत, याच्यासाठी तुम्ही सुद्धा काळजी घेऊ शकता. आर्द्रता जास्त असेल तर रोगाचा धोका आधीच कळू शकतो. तापमान बदलत असेल तर पिकाच्या तणाची कल्पना येते. म्हणजेच नुकसान होण्यापूर्वी उपाय करता येतो. पूर्वी अंदाजावर शेती होत होती, आज माहितीवर शेती होऊ शकते. ही आपली ताकद आहे. आज मोबाईल तुमच्या खिशात आहे, पण त्याची ताकद तुमच्या निर्णयात दिसली पाहिजे. मनोरंजनासाठी वापरलेला मोबाईल वेळ घालवतो नक्की, पण माहितीसाठी वापरलेला मोबाईल पैसा वाढवतो आणि उत्पन्न सुद्धा वाढवतो. पण माहिती मिळवण्यासाठी वापरलेला मोबाईल तुमचे पैसे वाचवू शकतो आणि उत्पन्न सुद्धा वाढवू शकतो. बाजारभावाची योग्य माहिती असेल तर योग्य विक्रीचा निर्णय होऊ शकतो. हवामान माहिती असेल तर योग्य नियोजन होऊ शकतं आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्स माहिती असतील तर योग्य बाजारापर्यंत पोहोचू शकाल. आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतोय म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलचा योग्य वापर करताय. पालवी ॲग्रिकोचे व्हिडिओज पाहून स्वतःच्या माहितीत भर टाकताय आणि शेतीत उत्पन्न वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य उपाय करताय, एवढं मात्र खरं. म्हणूनच पालवी ॲग्रिकोचा नेहमी प्रयत्न असतो की शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या कामाची बातमी वेळोवेळी पोहोचत राहावी. तर तुमच्या शेतकरी मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांना हे पटवून द्या की मोबाईलचा वापर करून शेतीतील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये एक सकारात्मक बदल होऊ शकतो. आणि या सगळ्यात महत्त्वाचं, पालवी ॲग्रिको YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.